शेतकऱ्याच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय हे कधी कधी देवाला सुद्धा समजत नसेल. कारण संकट एक संपत नाही तोपर्यंत दुसरं संकट दारात येऊन उभं राहतं. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. लातूरच्या देवणी तालुक्यातल्या बोंबळी खुर्द या छोट्याशा गावात राहणारे काशीनाथ गायकवाड आणि त्यांची पत्नी हौसाबाई गायकवाड स्वतःची जमीन ना मोठा व्यवसाय, दुसऱ्याच्या शेतामध्ये बैलजोडी घेऊन नांगरणी वखरणी पेरणीची कामं करून संसाराचा गाडा चालवणारे हे कुटुंब. पण म्हणतात ना, गरिबाच्या घरची चूल पेटायला लागली की नशिबाला तेही पावत नाही. 5 जून रोजी लातूर जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस झाला. पाऊस इतका भयानक होता की अनेक ठिकाणी विजा कोसळल्या. याच वादळामध्ये काशीनाथ गायकवाड यांच्या बैलावर वीज पडली आणि त्यांचा बैल जागीच मृत्युमुखी पडला. आता तुम्ही विचार करा, ज्याचं संपूर्ण पोट त्या बैलावर अवलंबून आहे त्याचा बैलच गेला तर त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल. एका बाजूला घर चालवायचे, मुलाबाळाचं पोट भरायचे आणि दुसऱ्या बाजूला काम बंद पडलेली, कारण शेतीची कामं थांबली तर रोजचा पैसा थांबणार. अशा परिस्थितीमध्ये काशीनाथ गायकवाड यांनी जे केलं ते पाऊल संपूर्ण महाराष्ट्र साधारला. बैल नसल्यामुळं त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे हौसाबाईंना जोखडाला झुकलं. हो मित्रांनो, बैलाच्या जागी स्वतःची पत्नी नांगर ओढत होती. हौसाबाई यांच्या खांद्यावरती झोकड घेऊन उन्हातानात शेतात राबत होत्या आणि काशीनाथ मागून नांगरा धरून शेती करत होते. ही घटना कुणीतरी मोबाईलमध्ये कैद केली आणि ती सोशल मीडियावरती टाकली. बघता बघता ते व्हिडिओ जे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला. संपूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघत असताना लोकांच्या डोळ्यामध्ये आपसुकच पाणी आलं. अनेकांनी प्रश्न विचारला की आजच्या आधुनिक महाराष्ट्रात अजून पण अशी वेळ एखाद्या शेतकरी कुटुंबावर काय यावी. हा व्हिडिओ एवढा गाजला की तो थेट मुख्यमंत्री, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांच्या नजरेस गेला. मग काय, देवेंद्र फडणवीस साहेबांना पण मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश दिले. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग तातडीनं कामाला लागलं. गायकवाड कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर झाली. वीज पडून मृत्यू झालेल्या बैलाची नुकसान भरपाई देण्यात आली. गायकवाड कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर झाली. वीज पडून मृत्यू झालेल्या बैलाची नुकसान भरपाई पण देण्यात आली. इतकंच नाही तर नवीन बैल देखील देण्यात आला. सगळ्यांना वाटलं चला आता या कुटुंबाचं संकट दूर झालं. पण इथंच या कथेने एक वेगळं वळण आणि धक्कादायक वळण घेतलं. प्रशासनाने दिलेल्या नवीन बैल जेव्हा गायकवाड कुटुंबाकडे पोहोचला तेव्हा सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं. मात्र काही दिवसात बैल आजारी पडल्याचं लक्षात आलं. बैल व्यवस्थित काम करत नव्हता, त्याची तब्येत खालावत चालली होती. यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तपासणीचा अहवाल पाहून सगळे चक्रावले. कारण प्रशासनाने दिलेला जो काही बैल होता तो गंभीररित्या आजारी असल्याचं समोर आलं. आता विचार करा, ज्याच्या घरी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, परेशानी आहे, ज्याला दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून स्वतःचा संसार चालवावा लागतो, त्याला आता या आजारी बैलाच्या उपचाराचा खर्च कसा करावा लागणार होता. म्हणजे मदत म्हणून दिलेला बैलच आता डोकेदुखी धरला आहे. ज्यामुळे संकट कमी व्हायला हवं होतं त्याच गोष्टीमुळे नवीन संकट उभं राहिली. याच गोष्टीवरून गावकऱ्यांमध्ये पण याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त आहे. कारण प्रशासनाने बैल देण्यापूर्वी त्याची नीट तपासणी केली होती का, आता हा प्रश्न लोकांमध्ये, जनमानसांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आता हा विचारला जात आहे. जर तपासणी केली होती तर तो आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात का मारला गेला. जर अधिकाऱ्यांना माहिती होतं की हा बैल आजारी आहे तर मग का ते गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याला हा बैल दिला गेला होता. तर हा निष्काळजीपणा नक्की कोणाचा आहे. आता सध्या हे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावरती देखील लोक प्रशासनावरती टीका करत आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की फक्त फोटो काढण्यापुरतं आणि स्वतःला प्रसिद्ध करण्यापुरती ही मदत देण्यात आली होती का. कारण मदत देताना तिची गुणवत्ता तपासणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात फार
महत्त्वाचं असतं, पडणं महत्त्वाचं असतं. गायकवाड कुटुंबाची परिस्थिती आजही अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्याकडे शेती स्वतःची नाही. दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करून ते स्वतःच्या संसाराचा उदरनिर्वाह करत असतात. आणि अशातच एक बैल मेला आहे आणि त्याच्यानंतर प्रशासनाने एक दुसरा बैल दिलाय आणि तो देखील आजारी आहे. तर बैल आजारी असल्यामुळं कामावर पण परिणाम होते. काम कमी झालं तर उत्पन्न होणार नाही. मग उत्पन्नच झालं नाही तर घर कसं चालवायचं, हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न गायकवाड परिवारासमोर उपस्थित होता. म्हणून आता या स्थानिक प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. गायकवाड कुटुंबाला निरोगी आणि काम करण्यास सक्षम बैल द्यावा. तसेच सध्या त्यांना जो बैल दिलेला आहे त्याचा जो उपचाराचा खर्च आहे ते शासनाने उचलणं आता गरजेचं आहे, अशी मागणी सध्या सगळेच जण करत आहेत.